पृथ्वीराज चव्हाणांच्या पाडावानंतर भारत पारतंत्र्यात गेला. मधल्या काळात काही राजपूत राजे छत्रपती शिवरायांचं राज्य वगळता मोगल, पोर्तुगीज, इंग्रज असे विविध सत्तेच्या आधिपत्याखाली होता. तो डायरेक्ट 1947ला स्वतंत्र झाला. म्हणजे जवळपास 750 वर्ष भारत गुलामीत होता, पारतंत्र्यात होता. मग इतकी वर्ष पारतंत्र्यात असतानाही हिंदू धर्म कधीही धोक्यात आला नाही. मग असं काय झाले की आता हिंदूंची सत्ता असताना बहुसंख्य हिंदू स्वतःच्याच देशात कसं काय धोक्यात येतो? विचार करा मित्रांनो.